लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की शारदाला काव्य आणि जीवाच्या भूतकाळाबद्दल सर्व काही आधीपासूनच माहीत होते हे सत्य आता समोर आले आहे. हे ऐकून नंदिनीला मोठा धक्का बसतो. ती अत्यंत भावूक होऊन म्हणते, आता तर मला माझीच माणसं अनोळखी वाटायला लागली आहेत. सगळी नाती संपली आणि आमची लग्नही मोडली. नंदिनीचा हा विखुरलेला विश्वास पाहून काव्या तिला सावरण्याचा प्रयत्न करते. ती कळकळीने सांगते, नाही ग ताई, असं काहीही झालेलं नाहीये. अजूनही पार्थचं माझ्यावर आणि जन्मेजय यांचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. काव्याच्या या शब्दांनी नंदिनीचं मन शांत होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दुसरीकडे घराची ही वाताहत पाहून रम्या आणि वसुंधरा मात्र आनंदात आहेत. दोघीही मद्यपान करत हा विजय साजरा करत आहेत. वसुंधरा हसून म्हणते, रम्या, आजची रात्र ही चौघही रडून रडून आणि थकून झोपले असतील, पण लक्षात ठेव, उद्याची सकाळ त्यांच्या आयुष्यात अजून एक भयानक वादळ घेऊन येणार आहे. वसुंधरेचा हा नवा प्लॅन काय असेल याची भीती आता वाढत चालली आहे. सकाळी पिहू धावतच जीवाकडे येते आणि मोठ्याने ओरडते, जीवा दादा, 16 डिसेंबरची ती रील व्हायरल झालीये. हे ऐकताच जीवा आणि मानिनी दोघेही हादरून जातात. दोघेही तातडीने मोबाईलमध्ये पाहतात की नक्की असं काय व्हायरल झालं आहे ज्यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजणार आहे. 16 डिसेंबरच्या त्या रीलमध्ये असं काय गुपित दडलं आहे? वसुंधरेचं पुढचं पाऊल या कुटुंबाला कायमचं उद्ध्वस्त करणार का? हे पाहण्यासाठी पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.